तो दयाराम होतो. आणि राजा कसा असावा तर सगळ्या प्रजेला सोबत घेऊन जाणारा. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्या संविधानातलं 5वं पुस्तक 5वा अंक येतो आणि ज्यामध्ये सगळे मानवी अधिकार येतात. त्या पर्वाची सुरुवात करत असताना जे चित्र आहे ते प्रभू श्रीराम माता जानकी सहित आणि लक्ष्मणासहित अयोध्येमध्ये येतात. आणि आता त्यांच्या आगमनाने रामराज्य स्थापित होणार आहे. आणि रामराज्य म्हणजे काय तर प्रत्येकाच्या हाताला काम, प्रत्येकाला राहायला घर, प्रत्येक जण आनंदी असणं, समाधानी असणं आणि त्याला जगण्यासाठी नवा विचार देणं आणि प्रत्येक जण सुखी आणि समाधानी असणं म्हणजेच रामराज्य. आणि या देशात खऱ्या अर्थानं